तुम्हाला वाटतं का की तुमचं आयुष्य परिस्थिती ठरवते? लोक तुमच्याशी कसं वागतात, तुमच्याकडे किती पैसे आहेत, कुणी तुम्हाला सोडलं, कुणी तुम्हाला साथ दिली नाही. पण खरं तर वास्तव याच्या अगदी उलट आहे. तुमचं आयुष्य तुमच्या वाइब्स ठरवतात. हो, तुमची ऊर्जा. तुम्ही दिवसभर काय विचार करता, स्वतःबद्दल काय मानता, जगाकडे कसं पाहता, हेच तुमचं भविष्य घडवत असतं. बहुतेक लोक बाहेरचं जग बदलण्यात गुंतलेले असतात. नोकरी बदला, शहर बदला, नातेसंबंध बदला, पण पॅटर्न तसाच राहतो. का? कारण आत काही बदललेलं नसतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही, तोपर्यंत तुमचं वास्तव बदलणार नाही. गुड वाइब्स, गुड लाईफ याची पहिली शिकवण हीच आहे. सेल्फ लव्ह म्हणजे चैनीची गोष्ट नाही, ती पाया आहे. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल, तर जगही तुम्हाला गंभीरपणे घेणार नाही. जर तुम्ही स्वतःला योग्य समजत नसाल, तर संधीसुद्धा तुमच्याकडे येऊन थांबणार नाहीत. तुम्ही तेच आकर्षित करता, ज्यावर तुम्ही आतून विश्वास ठेवता. जर आत असुरक्षितता असेल, तर बाहेर मान्यता मिळवण्याची भूक असेल. जर आत कमतरतेची भावना असेल, तर बाहेर तुलना दिसेल. जर आत शंका असेल, तर बाहेर भीती दिसेल. पण जर आत विश्वास असेल, तर बाहेर प्रगती होईल. जर आत कृतज्ञता असेल, तर बाहेर समृद्धी दिसेल. जर आत सेल्फ लव्ह असेल, तर बाहेर निरोगी नातेसंबंध येतील. हे फक्त मोटिवेशनल संवाद नाही, हा एक पॅटर्न आहे. तुम्ही तुमच्या विचारांमधून भावना तयार करता. भावनांमधून कृती तयार होतात. कृतींमधून सवयी तयार होतात. आणि सवयींमधून आयुष्य तयार होतं. आणि या सगळ्याची सुरुवात एका विश्वासापासून होते. आता एक सरळ प्रश्न. जेव्हा तुम्ही चूक करता, तेव्हा तुम्ही स्वतःला समजावता की स्वतःला कमी लेखता? जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देता की स्वतःला निरुपयोगी म्हणता? तुमचा आतील आवाज म्हणजे इनर व्हॉइस तुमचं भविष्य लिहित आहे. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःबद्दल अहंकार बाळगणं नाही. याचा अर्थ आहे स्वतःचा शत्रू होणं थांबवणं. कारण सत्य हे आहे की जगात सर्वात जास्त वेळ तुम्ही स्वतःसोबत घालवता. जर तुम्हाला स्वतःसोबतच आराम वाटत नसेल, तर कोणतंही नातं तुम्हाला पूर्ण करू शकत नाही. गुड वाइब्स, गुड लाईफ सांगते, सर्वात आधी तुमच्या आतली ऊर्जा ठीक करा. बाकी सगळं त्यानंतर येईल. तुम्ही तुमच्या वास्तवाचे बळी नाही, तुम्ही त्याचे निर्माते आहात. पण निर्माता बनण्यासाठी तुम्हाला तुमची व्हायब्रेशन बदलावी लागेल. आणि व्हायब्रेशन बदलणं फक्त सकारात्मक विचार करून होत नाही. ते एका निर्णयाने सुरू होतं. एक प्रामाणिक निर्णय. आता मी स्वतःच्या विरोधात जाणार नाही. छोट्या कृती मोठी ओळख घडवतात. तुम्ही स्वतःला जितका आदर द्याल, तितकाच आदर जगही तुम्हाला देईल. कारण जग तेच परत दाखवतं जे तुम्ही आतून अनुभवत असता. जर आत कमतरतेची भावना असेल, तर बाहेर स्पर्धाच दिसेल. पण जर आत प्रेम आणि सकारात्मकता असेल, तर बाहेर संधी दिसू लागतात. गुड वाइब्स ही काही जादुई ऊर्जा नाही. ती एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, कॉन्शियस चॉईस आहे. दररोज ठरवणे, मी नकारात्मकतेला वाढू देणार नाही. दररोज ठरवणे, मी स्वतःचा अपमान करणार नाही. दररोज ठरवणे, मी आरामापेक्षा वाढ निवडेन. आणि हळूहळू तुम्ही पाहाल की तुमची बोलण्याची पद्धत बदलत आहे. तुमच्या प्रतिक्रिया बदलत आहेत. तुमचे नातेसंबंध बदलत आहेत. कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता, त्या क्षणी तुम्ही तुमच्या स्तराखालील गोष्टी सहन करणे थांबवता. आणि तिथूनच तुमच्या आयुष्याचा स्टँडर्ड बदलायला सुरुवात होते. आता पुढचा प्रश्न नैसर्गिकरित्या येतो. जर सेल्फ लव्ह हा पाया असेल, तर भीती, नकारात्मकता आणि विषारी सवयींपासून पूर्णपणे बाहेर कसं पडायचं? इथूनच खऱ्या परिवर्तनाची यात्रा सुरू होते. कारण सेल्फ लव्ह ही फक्त भावना नाही, ती संरक्षण करण्याची गोष्ट आहे. तुम्ही पाहिलं असेल, जसं तुम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न करता, तसं जुने पॅटर्न तुम्हाला परत ओढू लागतात. जुने मित्र, जुनी सवयी, जुने भाई. का? कारण तुमचा मेंदू ओळखीच्या गोष्टींना सुरक्षित समजतो, जरी त्या विषारी असल्या तरी. भीती तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण अनेक वेळा तीच भीती तुम्हाला लहान ठेवते. तुम्ही जोखीम घेत नाही कारण भीती आहे. तुम्ही बोलत नाही कारण नाकारले जाण्याची भीती आहे. तुम्ही सुरुवातच करत नाही कारण अपयशाची भीती आहे. पण सत्य हे आहे की भीतीचा विरुद्ध शब्द धैर्य नाही, तर जागरूकता आहे. ज्या क्षणी तुम्हाला समजतं की भीती फक्त एक विचार आहे, त्याची ताकद कमी होऊ लागते. तुम्हाला प्रत्येक भीतीशी लढाईची गरज नाही, फक्त तिला निरीक्षण करा. स्वतःला विचारा, मी का घाबरत आहे? जर सर्वात वाईट घडलं तरी काय होईल? हे खरंच जीवाला धोका आहे का, की फक्त अहंकाराला धोका आहे? बहुतेक भीती या अहंकाराशी जोडलेल्या असतात. लोक काय म्हणतील,
मी कसा दिसेन, मी अपयशी झालो तर. पण वाढ नेहमी अस्वस्थतेतूनच येते. जर तुम्ही खूप आरामात असाल तर कदाचित तुम्ही वाढत नाही. आता नकारात्मकतेबद्दल बोलूया. नकारात्मकता बाहेरून कमी, आतून जास्त येते. तुमचे विचार, तुमची समज, तुमच्या कल्पना. दोन लोक एकाच परिस्थितीला सामोरे जातात. एक तुटून जातो, दुसरा अधिक मजबूत बनतो. परिस्थिती तीच होती, पण अर्थ वेगळा होता. तुम्ही प्रत्येक घटनेला एक अर्थ देता. जर तुम्ही प्रत्येक अडथळ्याला अपमान समजाल तर तुम्ही असुरक्षित व्हाल. पण जर तुम्ही प्रत्येक अडथळ्याला शिकण्याची संधी समजाल तर तुम्ही शक्तिशाली बनाल. निवड नेहमी तुमच्याकडेच असते. पण विषारी सवयी मोडणं सोपं नसतं. कारण पॅटर्न व्यसनासारखे होतात. जास्त विचार करणं, सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय, स्वतःवर शंका घेणं. तुमचा मेंदू वर्षानुवर्षे जे करत आला आहे तेच पुन्हा पुन्हा करतो. मग बदल कसा करायचा? पहिलं पाऊल, जागरूकता. जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांच्या चक्रात जाता तेव्हा ते ओळखा. हे फक्त एक जुनं पॅटर्न आहे. फक्त हे ओळखणं म्हणजे अर्धं काम पूर्ण झालं. दुसरं पाऊल, बदल. नकारात्मक विचार आला की त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. त्याला प्रश्न विचारा. जर मेंदू म्हणाला की तू हे करू शकत नाहीस, तर विचारा का? पुरावा काय आहे? तुमचा मेंदू नेहमी बरोबर असतोच असं नाही. तो फक्त ट्रेन झाला आहे आणि ट्रेनिंग बदलता येतं. तिसरं पाऊल, वातावरण. तुम्ही ज्या वातावरणात राहता तेच तुमची ओळख घडवतात. जर तुम्ही रोज तक्रारी ऐकाल तर तुम्हीही तक्रार कराल. जर तुम्ही रोज प्रगतीबद्दल ऐकाल तर तुम्हीही वाढाल. ऊर्जा संसर्गासारखी पसरते. म्हणून जाणीवपूर्वक ठरवा की तुम्ही काय पाहता, ऐकता आणि अनुभवता. सोशल मीडिया, संगीत, संभाषण हे सगळं तुमची व्हायब्रेशन ठरवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य. एक दिवस सकारात्मक राहणं सोपं असतं, पण रोज जाणीवपूर्वक राहणं म्हणजे शिस्त. परिवर्तन शांतपणे घडतं. हळूहळू तुम्ही कमी प्रतिक्रिया द्यायला लागता. तुम्ही कमी जास्त विचार करता. तुम्ही स्वतःला कमी दोष देता. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहता. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर तुटून जायचा तो आता स्थिर झाला आहे. जो माणूस नेहमी इतरांकडून मान्यता शोधत होता तो आता आतून मजबूत झाला आहे. जो माणूस घाबरत होता तो आता प्रयत्न करायला लागला आहे. गुड वाइब्स म्हणजे खोटं हसणं नाही. ती भावनिक परिपक्वता, इमोशनल मॅच्युरिटी आहे. याचा अर्थ तुम्ही नकारात्मक भावना दुर्लक्ष करत नाही. तुम्ही त्यांना सांभाळायला शिकता. दुःखी होणं ठीक आहे, राग येणं ठीक आहे, गोंधळलेलं वाटणं ठीक आहे, पण सतत त्यात अडकून राहणं हा पर्याय आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांचे मालक होता तेव्हा तुमच्या आयुष्याची दिशा बदलते. जशी तुमची आतली स्थिरता वाढते तसं तुम्ही नैसर्गिकपणे आकर्षित करू लागता. चांगले लोक, चांगल्या संधी, चांगले अनुभव. कारण आता तुम्ही गरजेने नाही तर पूर्णत्वाने जगत आहात. आणि पूर्णत्व आकर्षक असतं. इथूनच खरा बदल सुरू होतो. जेव्हा तुम्ही आयुष्याच्या मागे धावणं थांबवता आणि आयुष्य तुमच्याकडे येऊ लागतं. पण इथे एक मोठा भ्रम मोडणं आवश्यक आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त कल्पना करणं नाही. फक्त पॉझिटिव्ह ॲफर्मेशन बोलणं पुरेसं नसतं. विश्व तुमच्या इच्छा ऐकत नाही, ते तुमच्या ओळखीला प्रतिसाद देतं. तुम्ही आतून कोण आहात यावर ठरतं की तुम्ही बाहेर काय आकर्षित कराल. जर तुम्ही आतून असुरक्षित असाल आणि वरून आत्मविश्वासाचा दिखावा करत असाल तर ऊर्जा जुळत नाही. आणि जिथे ऊर्जा जुळत नाही तिथे संघर्ष निर्माण होतो. म्हणून पुढचं पाऊल आहे तुमची ओळख बदलणं. तुम्हाला काय हवं आहे हे विचारण्यापूर्वी स्वतःला विचारा, तुम्हाला कोण बनायचं आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी सवयी हव्यात. जर तुम्हाला निरोगी नातेसंबंध हवेत तर भावनिकदृष्ट्या परिपक्व व्हावं लागेल. जर तुम्हाला आदर हवा असेल तर आधी स्वतःला आदर द्यावा लागेल. आयुष्याचे परिणाम बदलत नाहीत जोपर्यंत ओळख बदलत नाही. आता थोडं व्यावहारिक बोलूया. ओळख बदलते छोट्या कृतींमुळे. मोठी ध्येय प्रेरणा देतात, पण दैनंदिन सवयी परिवर्तन घडवतात. जर तुम्हाला स्वतःला शिस्तबद्ध बनवायचं असेल तर रोज 20 मिनिटं एकाग्रतेने काम करा. जर तुम्हाला फिट व्हायचं असेल तर रोज थोडी हालचाल करा. जर तुम्हाला आत्मविश्वास हवा असेल तर रोज थोडं अस्वस्थ करणारं काम करा. आत्मविश्वास विचारांमुळे नाही येत, तो पुराव्यामुळे येतो. प्रत्येक छोटी कृती तुमच्या मेंदूला सांगते मी सक्षम आहे. आणि जसजसे पुरावे वाढतात तसं स्वतःवरचा विश्वास मजबूत होत जातो. पण इथे आणखी एक धोका आहे, अधीरता. तुम्ही 5 दिवस प्रयत्न कराल आणि परिणाम दिसला नाही तर म्हणाल काही बदलत नाही. पण लक्षात ठेवा, वाढ आधी अदृश्य टप्प्यातून जाते.
जसं बीज जमिनीखाली बराच काळ दिसत नाही, पण आत मुळे वाढत असतात. तसंच तुमच्या सवयी आधी अदृश्य बदल घडवतात, नंतर दिसणारे परिणाम देतात. म्हणून कन्सिस्टन्सी इंटेन्सिटीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. 1 दिवस 3 तास काम करण्यापेक्षा 30 दिवस रोज 30 मिनिटं काम करणं चांगलं. आता आकर्षण, अट्रॅक्शनबद्दल बोलूया. तुम्ही तेच आकर्षित करता जे तुम्ही सहन करता. जर तुम्ही अपमान सहन केलात तर अपमान पुन्हा पुन्हा होईल. जर तुम्ही सरासरीपणा सहन केलात तर सरासरी परिणाम मिळतील. पण ज्या क्षणी तुम्ही तुमचं स्टँडर्ड वाढवता, तुमचं वास्तव बदलायला लागते. स्टँडर्ड वाढवणं म्हणजे अहंकार नाही. याचा अर्थ मी माझ्या शांततेपेक्षा कमी गोष्टींवर समाधानी राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना प्रभावित करायचं नाही, तुम्हाला अलाइन्ड राहायचं आहे. अलाइनमेंट म्हणजे तुमचे विचार, शब्द आणि कृती एकाच दिशेने असणे. जेव्हा आत स्पष्टता असते तेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो. कल्पना करा, तुम्ही रोज सकाळी उठता तुलना न करता. तुम्ही काम करता असुरक्षितता न ठेवता. तुम्ही नातेसंबंध बनवता भीतीशिवाय. हे स्वप्न नाही, हे सेल्फ लव्ह प्लस अवेअरनेस प्लस डिसिप्लिनचा परिणाम आहे. गुड वाइब्स हा अपघात नसतो, तो दररोज घेतलेला निर्णय असतो. दररोज ठरवणं, मी बळी नाही, निर्माता आहे. दररोज ठरवणं, मी तक्रार नाही करणार, सुधारणा करणार. दररोज ठरवणं, मी स्वतःवर शंका नाही घेणार, स्वतःला विकसित करणार. आणि जेव्हा हे निर्णय वारंवार घेतले जातात तेव्हा तुमचं आयुष्य साधारणतेतून असामान्यतेकडे जाऊ लागते. कारण महानता मोठ्याने बोलत नाही, ती सातत्यपूर्ण असते. आणि सातत्य शेवटी नशीब म्हणजे डेस्टिनी बनतं. पण एक सत्य अजून आहे, खूप लोक आयुष्य बदलू इच्छितात पण गुपचूप तिथेच राहूही इच्छितात. त्यांना प्रगती हवी असते पण आराम सोडायचा नसतो. त्यांना आदर हवा असतो पण सीमा ठरवायचा नसतात. त्यांना शांतता हवी असते पण जास्त विचार करणं सोडायचं नसतं. परिवर्तन अर्धवट बांधिलकी स्वीकारत नाही. तुम्ही किंवा बदलत आहात किंवा फक्त कारणं देत आहात, मधला मार्ग नसतो. आता नातेसंबंधांबद्दल. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता तुमच्या नातेसंबंधांच्या गुणवत्तेवर ठरते. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर तुम्ही प्रेम मागाल. जर तुम्ही स्वतःला पूर्ण मानत नसाल तर तुम्ही कोणाला धरून पूर्ण होण्याचा प्रयत्न कराल. आणि गरज नेहमी दबाव निर्माण करते. निरोगी नातेसंबंध तेव्हाच तयार होतात जेव्हा 2 पूर्ण माणसं भेटतात, 2 रिकामे लोक नाही, जे एकमेकांकडून भरून घेण्याची अपेक्षा करतात. सेल्फ लव्ह तुम्हाला एकटे बनवत नाही, तो तुम्हाला सुरक्षित बनवतो. सुरक्षित माणूस कंट्रोल करत नाही, तो विश्वास ठेवतो. आता यशाबद्दल. तुम्हाला यश का हवं आहे? आदरासाठी, मान्यतेसाठी की योगदानासाठी? जर यशाचा उद्देश लोकांना काहीतरी सिद्ध करणं असेल तर कितीही मिळालं तरी आत रिकामेपणा राहील. पण जर उद्देश वाढ आणि प्रभाव असेल तर प्रवासही समाधान देणारा असेल. गुड वाइब्स म्हणजे समस्या येणार नाही तसे नाही. याचा अर्थ समस्या तुम्हाला तोडू शकणार नाहीत. जीवन कधीकधी अन्यायी असेल, लोक निराश करतील, योजना अपयशी होतील, पण तुमची स्थिरता बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार नाही. भावनिक शक्ती म्हणजे प्रतिक्रिया देण्याऐवजी उत्तर निवडणं. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलणार नाही. ते बदलणार आहे दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमुळे. आज तक्रार न करण्याचा निर्णय, आज स्वतःचा अपमान न करण्याचा निर्णय, आज तुलना सोडण्याचा निर्णय. इथूनच गुड वाइब्स सुरू होतात. गुड वाइब्स म्हणजे खोटी सकारात्मकता नाही. याचा अर्थ तुम्ही तुमच्या ऊर्जेची जबाबदारी घेत आहात. जर तुम्ही पुढचे 6 महिने खरोखर स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केलीत, सीमा ठरवायला शिकलात आणि तुमचे विचार जाणीवपूर्वक निवडले, तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. नातेसंबंध बदलतील, आत्मविश्वास बदलेल, संधी बदलतील, कारण जग बदलण्याआधी तुम्ही बदललेले असाल. लक्षात ठेवा, तुम्ही बळी बनूनही जगू शकता किंवा निर्माता बनूनही जगू शकता. निवड तुमच्या हातात आहे. जीवन तुम्हाला तेच देतं ज्यावर तुम्हाला वाटतं की तुम्ही पात्र आहात. म्हणून आजच ठरवा, मी पात्र आहे शांततेसाठी, आदरासाठी, वाढीसाठी, प्रेमासाठी. फक्त गुड वाइब्स अनुभवू नका, स्वतः गुड वाइब्स बना.